हाय न्यू इयर स्टार्ट झालेला आहे आणि त्यासोबतच मी न्यू काहीतरी ट्राय करणार आहे आणि नवीन नवीन गोष्टी शिकणार आहे। तर आज मी वारली पेंटिंग ट्राय करणार आहे आणि तुम्हाला माहितीये का, वारली चित्रकला ही महाराष्ट्रातील आपल्या कोकण विभागातील वारली या आदिवासी जमातीची वैशिष्ट्यपूर्ण चित्रशैली आहे आणि जगप्रसिद्ध झालेली आहे। आपल्या महाराष्ट्रातील लोकसंस्कृतीचं एक वैशिष्ट्य म्हणून या कला प्रकाराकडे पाहिलं जातं। पूर्वी गेरूने सारवलेल्या भिंतींवर तांदळाच्या पांढऱ्या पिठाने साधे व सुबक आकार रंगवण्याची पद्धत होती। किती मस्त ना। त्यांनी आपली संस्कृती या वारली पेंटिंग्स आर्टद्वारे अजरामर करून ठेवली। वारली समाजातील महिला शेतीचे हंगाम, सण, उत्सव अशा प्रसंगी भिंतीवर वारली चित्रे काढतात। प्राचीन लोक जशी चित्र रेखाटण्यासाठी गुहेच्या भिंती वापरत होते आणि आपण जसं कॅनव्हास पेपर वापरतो, तसंच वारली कलाकार त्यांच्या चित्रांसाठी पार्श्वभूमी म्हणून त्यांच्या मातीच्या झोपड्यांचा वापर करत। भूमितीतील त्रिकोण, चौकोन, वर्तुळ यांचा वापर करून किती सुंदर चित्रशैली बनवली गेली आहे। आणि जर तुम्ही ऑब्झर्व केलात तर तुम्हाला समजेल की या कलेचा निसर्गाच्या घटकांवर जास्त फोकस आहे। मला आधी या पेंटिंग्स बघून वाटायचं किती किचकट बारीक काम आहे, पण नाही। या पेंटिंग्स करताना मला समजलं की यात एक वेगळंच मेडिटेशन आहे। मी जे पेंटिंग बनवते त्यात तुम्ही बघू शकता, मध्यभागी एक पुरुष नगारा वाजवतोय आणि त्याच्या भोवती गोलाकार रचनेत स्त्री पुरुष नृत्य करतायत।